नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण हे दोन टॉप साडीच्या कपड्यातून कट केलेले आहेत। साडी तशी नवीनच आहे पण ब्लाऊज शिवणं झालं नाही आपल्या शेजारच्या ताईला। शेवटी त्यांनी फॅशन गेली म्हणून टॉपच शिवायला दिले माझ्याकडं। तर हे दोन मैत्रिणीचे टॉप आहेत। तर मग चला तर सुरुवात करूया पटकिनी। तर सगळ्यात अगोदर हमेशासारखा आपण इथं अस्तर घेतलेला आहे आणि अस्तर आपण डबल फोल्ड करून टाकलेला आहे। तर आपण मागचा आणि पुढचा भाग एक साथच कट करणार आहोत। अस्तरची उंची घेतलेली आहे, जेवढी उंची आहे तेवढंच आता ह्याच्यात घेतलेलं आहे। आपण मेन फॅब्रिकला उंची वाढवणार आहे। तर आता इथं मी अगोदर घेरचा जो असतो ना, घेर असतो त्याचं कापड डबल फोल्ड करून टाकलेलं आहे। आता 2.5 इंच गळा घेतलेला आहे, शोल्डर 13 इंच घेतलेला आहे, कारण पाठीमागून गळा आपल्याला काढायचा नाही, बंद गळा करायचा आहे। आणि अर्धा इंच मुंड्याच्या साईडला खाली सोडलेला आहे आणि त्यानंतर मग आपण मुंडा टाकणार आहोत। तर मुंडा मी 6.25 टाकलेला आहे आणि मुंडा 6.25 टाकल्यानंतर मग आपण छाती टाकायची। छाती 38 आहे, त्याचा चौथा भाग 9.5 आणि अर्धा इंच लूजिंग सोडणार आहोत आणि त्यानंतर मग 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। आणि मग आता मुंड्याच्या साईडला 1 इंच घेऊन बाहेरच्या साईडनी गोलाकार देणार आहोत। नंतर अर्धा इंच घेऊन आतल्या साईडनी गोलाकार देणार आहोत नर आणि मच्छकट जोडण्यासाठी। त्यानंतर मग आता आपण साईडचा कट कमरेचा सीटचा चौथा भाग टाकणार आहोत। तर सीटचा चौथा भाग मी 11.25 टाकलेला आहे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। आणि त्यानंतर दोन्हीचा मध्य काढून आपण कंबर घेणार आहोत। तर कंबर टाकले 8.5 इंच टाकलेली आहे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। तर थोडासा लूजिंग ड्रेसमध्ये असते, एकदम फिटिंग नसते, त्यामुळे आपल्याला अर्धा इंच लूजिंग सोडावे लागते। तर ही पलीकडच्या बाजूचा आहे तो फिटिंगचा आहे, अलीकडं आहे ते शिलाई मार्जिनसाठी। आता खालचा गुडघ्यापासला जो घेर असतो ना तो 12 इंच सोडलेला आहे 1 इंच शिलाई मार्जिनसाठी। तर आता माप टाकून झालेला आहे, आता आपण कटिंग करून घेणार आहोत लगेच। तर एकदम सोपी पद्धत आहे, 2-4 वेळा स्वतः कटिंग केलं आणि शिवलं की लगेच लक्षात येतं, एवढं काही अवघड नाही, तुम्ही स्वतःची पण स्वतः शिवू शकता। तर आता झालेलं आहे, तर अस्तर कटिंग झालेलं आहे। आता गळा आपण नंतरच कटिंग करणार आहोत मेन फॅब्रिक जोडल्यानंतर। तर आता अगोदर बाही कट करून घ्यायची। तर बाहीला पण मी अस्तर लावणार आहे, कारण कापड एवढं लूज आहे की म्हणजे शिवताच येत नाही, त्यामुळं अस्तर लावावं लागलं। सगळ्यात अगोदर आपण क्रॉस कापड काढून घ्यायचं आणि मग बाही उंची टाकायची। तर इथं मी 3/4 बाही करणार आहे, तुम्ही कमी अधिक करू शकता। तर आता इथं बघा 10 इंचाची घडी घालणार आहे, पण इथं पण कापड कमी पडतंय म्हणून मी आता इथं थोडासा जॉईंट मारणार आहे आणि मग जॉईंट मारल्यानंतर मग उंची टाकणार आहे। तर आता इथं उंची मी घेतलेली आहे 16 इंच इथं। आणि इकडं डाव्या बाजूला अजून उंची वाढत होती, पण आपल्याला गळ्याला ते कापड लागतं म्हणून थोडंसं वाचवून ठेवलेलं आहे। 3.5 इंच खाली घ्यायचं ओपन बाजूनी, 1.5 इंच सोडायचं आणि मग तिथून आपण शोल्डरपर्यंत सरळ लाईन वाढायची। अर्धा इंच वर नर कटसाठी आणि खालचा मच्छकटसाठी। तर ते आपण शिवताना व्यवस्थित करून घ्यायचं, आत्ता नाही केलेलं। तर इथं बघा थोडंसं 2 इंचाची पट्टी मी जॉईंट मारते ह्याच्यातूनच। तर सोपी पद्धत आहे एकदम, थोडंसं लक्ष देऊन बघितलं तर लगेच पटकिनी येतं ध्यानात, आणि शिवाय थोडीशी प्रॅक्टिस झाली की पटकिनी येतं। तर आता इथं माझं अस्तरचं झालेलं आहे, आता आपण घेणार आहोत मेन फॅब्रिक। तर आता इथं बघा ही साडी, ह्याच्यातला ब्लाऊज पण अजून काढलेला नाही, जशी आणली आणि ठेवली तशीच आहे कितीतरी वर्षापासून। तर आता इथं मी एका इकडच्या नेसत्या पदराकडनं मग टाकलेला आहे, डबल फोल्ड केलेला आहे सेम। दोन्ही भाग आपण एकत्रच काढणार आहोत। तर उंची अशी टाकायची, डाव्या बाजूला तुम्हाला पाहिजे तेवढी उंची वाढवायची। तर एवढी उंची वाढलेली आहे, अस्तर छोटं असलं तरी चालतं। आणि लगेचच आता आपण उंची वाढवून घेतली, कट करून घ्यायचं। तर एकदम सोप्या पद्धतीने, नाही समजलं तर नक्की तुम्ही परत एकदा विचारू शकता। तर छोटासा व्हिडिओ आहे, आवडला तर लाईक करा आणि भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।